पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं प्रदेश भाजपाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून एक प्रकाशन सोहळा, पुस्तक प्रकाशन सोहळा होत आहे. विशेषांक प्रकाशन सोहळा होत आहे, ज्याचं प्रकाशन आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते त्याच पद्धतीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होत आहे. प्रगतीची 12 वर्षे, विकासाची 12 वर्षे, त्याचं एक कॉफी टेबल बुक प्रकाशित झालं आहे. मला असं वाटतंय की देशाने नवीन एक प्रकरण 12 वर्षाचा पाहिला आहे. तो लोकाभिमुखपणे लोकांच्या समोर प्रकाशित करण्याचा हा महाराष्ट्राचा पहिला प्रयोग आहे. हा एक मोठी क्रांती मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाने पाहिली आहे. आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे यातून 12 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशस्वी जी कारकीर्द पूर्ण केली त्याचं आणि त्या आधीच्या सरकारचं जे मूल्यमापन आहे ते सुद्धा यामध्ये मांडलं जाणार आहे. महा MTVमध्ये आपलं सहर्ष स्वागत. काय सांगाल, आज मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीचा एक अंक प्रकाशित झाला. आज माननीय मोदीजींच्या विकसित भारताचे शिल्पकार 26/2014 मी नरेंद्र दामोदरदास मोदी हा जो आवाज दिल्लीला गुंजला होता तो 12 वर्षाचा कार्यकाळ उद्या पूर्ण करतोय. त्याच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित झालेली आणि मान्य प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून तयार झालेली हे राष्ट्र निर्मितीची 12 वर्षे, प्रगतीची 12 वर्षे, विकासाची 12 वर्षे, त्याचं एक कॉफी टेबल बुक प्रकाशित झालं आहे. आज मोठ्या संख्येने माध्यमाचे प्रतिनिधी आणि खास करून इन्फ्लुएन्झर म्हणा किंवा प्रेस म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया म्हणा, त्याचे प्रमुख लोकांच्या उपस्थित हे रवींद्र नाट्य मंदिरला पार पडलं आहे. मला असं वाटतं आहे की देशाने नवीन एक प्रकरण 12 वर्षाचा पाहिला आहे. तो लोकाभिमुखपणे लोकांच्या समोर प्रकाशित करण्याचा हा महाराष्ट्राचा पहिला प्रयोग आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता या सगळ्या वस्तूला स्वीकार करून यात पुढे मोदीजींच्या समर्थनाला उभी राहते. एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली असेल, त्यावेळी तुम्हाला असे कोणते अनुभव आले की या 12 वर्षात असे कोणते बदल दिसले त्यांच्याकडे? असं आहे, मोदीजींनी सामान्य जनांसाठी म्हणजे या देशातल्या महिलांना आझादीच्या 67 वर्षानंतर मोदीजी पंतप्रधान झाल्या त्यावेळेला या देशातल्या करोडो लोकांना स्वच्छतागृह उपलब्ध नव्हते. त्याला इज्जतघर म्हणून मोदीजींनी या देशातल्या 12 करोड इज्जतघराचं निर्माण केल्यापासून करोडो लोकांचे बँक खाते या देशात नव्हते. आझादीच्या 67 वर्षानंतर त्यांना बँकेचा पायरी चढवायला मोदीजींनी संधी दिली, बँकेशी व्यवहार करायला मोदीजींनी संधी दिली. अशा अनेक गोष्टी. आता UPI पेमेंट, रिक्षावाला UPIने पेमेंट घेतो, भाजी विकणारा UPIने पेमेंट घेतो, फ्रूट विकणारा UPIने पेमेंट घेतो, छोटा दुकानदार पानचे गादी चालवणारा UPIने पेमेंट घेतो. ही जी क्रांती आहे, जे लोकांच्या खिशात जे पैसे जात होते त्यापैकी काही अनावधाने पण वापरत दुसऱ्या ठिकाणी होत असेल ते डायरेक्ट बँकेत जमा होतात आणि त्यातून व्यवहार चालतो. हा एक मोठी क्रांती मोदीजींच्या या नेतृत्वामध्ये देशाने पाहिली आहे आणि मला असं वाटतं की सामान्य जनप्रतिनिधी थोडा सामान्य जनसुद्धा मोदीजींचा या प्रभावात निश्चितपणे आहे. आपल्यासोबत आहेत देवणी पंचायत समितीच्या सभापती अंकिता पाटील मॅडम. त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या या दिवसाविषयी महत्त्व. सर्वप्रथम महा MTVमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मोदी सरकारला जवळपास 12 वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल आज विशेष अंकाचं प्रकाशन झालं, काय सांगाल? विकसित भारताची शिल्पकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला यशस्वी पूर्ण 12 वर्ष झालेली आहेत आणि ही महिलांसाठी खूप मोठी संधी आहे. महिलांना कुठेतरी पुढे जाण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी ही खूप मोठी संधी आहे त्यांच्या आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली. लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय सांगाल, एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून जी संधी मिळाली त्याबद्दल काय सांगाल? मला जी महिला लोकप्रतिनिधी म्हणून जी संधी मिळाली आहे ती संधी मला पहिल्यांदा भेटली आहे आणि मी सर्वात पहिल्यांदा प्रथम पाऊल उचलले आहे. तरी मी हे सांगेन सगळ्यांना की महिला म्हणून कुठंतरी मागं राहण्यापेक्षा त्या पुढं होतील, यशस्वी होतील, पुढं चालून काहीतरी भारताचे नेतृत्व घडवतील, ह्याच्यासाठी मोठा प्रयत्न आहे. महिला सक्षमीकरणाचं महत्त्वपूर्ण काम मोदी सरकारने केलेलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी अग्रेसर राहावं यासाठी मोदीजींचा प्रयत्न आहे. आता महाराष्ट्रात सुद्धा लाडक्या बहीण योजनेसारख्या योजना आहेत ज्यांना आता वित्त सहाय्य करून त्यांना पुन्हा व्यवसाय उभा करण्यासाठी प्रयत्न करतो. हे सुद्धा मोदी सरकारच्या सातत्यपूर्ण कामगिरीचं यश म्हणावं लागेल का? हो हो हो, खूप मोठं योगदान आहे ते सुद्धा.
आपल्या भागात या लाडक्या बहिणी योजनेसारख्या ज्या योजना असतील त्या आपण सक्षमपणे कशा पद्धतीने राबवतो? आमच्या ग्रामीण भागामध्ये मी देवणी पंचायत समिती सभापती आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये महिला बचत गट या माध्यमातून खूप मोठ्या काही योजना राबवत आहेत. तरी त्यांना लखमती दिदी ही योजनेतून खूप काही मोठा आधार मिळेल.